श्री गुरुचरित्र अध्याय 7 मराठी भावार्थ. मित्रासह इक्ष्वाकु वंशातला राजा अरण्यात शिकारीसाठी गेला असता तिथे त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमांस शिजवून भोजनात वाढले. हे वशिष्ठ मुनींच्या लक्षात आले. त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्षे ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मंदरेतीने त्याचे निवारण केले. तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले. वशिष्ठांच्या शापाने तो ब्रह्मराक्षस झाला. पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमांस इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला व तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही. ब्राह्मणाला मारून खाल्ले. म्हणून पतिव्रतेने राजाला शाप दिला. तू जेव्हा 12 वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मंदयतीसवळ भोग भोगता येणार नाही. तसे करशील तर तू मरण पावशील. असे म्हणून तिने पतीच्या अस्थींसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मंदयतीला सांगितला. आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्ये केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरी बाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली. त्याने राजाची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची माहिती सांगितली व तेथे दर्शनास जाण्यास सांगितले. राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे विचारले. तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्णी क्षेत्री गेले असता तिथे त्यांनी एक चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसली. ती वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यात तिथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा गौतमांनी अशा पापिणीला स्त्रीला तुम्ही शिवलौकिक कसे काय नेता असे विचारले असता त्यावेळी शिवदूताने तिची पूर्वजन्मीची कहाणी सांगितली. ती स्त्री पूर्वजन्मी एक ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव होते सौदामिनी. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिच्या एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला. कालवेश झाल्यापुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला. तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकाने तिच्यावर बहिष्कार टाकला. पुढे कालांतराने तिला मरण आले. ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांध झाली. पुढे तिचे आई वडीलही मरण पावले.